नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर उभारण्यात आलेल्या भारत मंडपमचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 जुलै 2023 रोजी करण्यात आले होते. या मंडपमची उभारणी 2,700 कोटी रुपये खर्च करून करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी या केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. यात वेगवेगळ्या प्रकारचे व्यापारी मेळावे, अधिवेशन, परिषदा आणि इतर महत्त्वाचे कार्यक्रम घेतले जातात. भारत मंडपमध्ये जवळपास 7,000 लोक बसू शकतील अशी सुविधा आहे. मंडपमध्ये बहुउद्देशीय हॉल आणि इतर अनेक छोटे हॉल आहेत. भारत मंडपमची रचना शंखाच्या प्राचीन काळापासून वस्त्र आणि वस्त्रोद्योग हे भारतातील समाज जीवनाचे आणि सांस्कृतिक परंपरेचे एक प्रमुख अंग आहे. वस्त्रोद्योग म्हणजे धागा, कापड आणि कपड्यांचे डिझाईन, उत्पादन, वितरण या सगळ्यांशी संबंधित आहे. भारतातील हा उद्योग शेतीनंतरचा सगळ्यात मोठा आता दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे. कापड क्षेत्रात कुशल, अकुशल अशा प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याच्या संधी देखील आहेत. वस्त्रोद्योग खऱ्या अर्थाने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात मोठे क्षेत्र. या देशातील जवळपास 35 दशलक्षाहून अधिक लोकांना या क्षेत्रात थेट रोजगार निर्माण झाला आहे. वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकारने नुकतंच आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रदर्शन या भारत मंडपम प्रगती मैदान येथे ठेवण्यात आलं होतं आणि हे प्रदर्शन अनेक लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं, कारण कापड आणि वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी हे प्रदर्शन म्हणजे सगळ्यात मोठी संधी देखील होतं. आणि आज या प्रदर्शनाचा आपण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत थेट दिल्लीहून. दिल्लीत आयोजित या वस्त्र प्रदर्शनामध्ये जागतिक स्तरावरील अनेक ब्रँड्स या प्रदर्शनात सहभागी झाले होते. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातील सोबतच अनेक राज्य यांचे स्टॉल इथे पाहण्यास मिळालेले आहेत. या सगळ्या स्टॉलमध्ये आपापल्या राज्याची संस्कृती दाखवणारे अनेक स्टॉल या ठिकाणी दिसून येत होते. प्रगती मैदानावरील हे भव्यदिव्य प्रदर्शन या वर्षी पार पडलेले आहे. इंटरनॅशनल प्रदर्शनात जागतिक स्तरावरचे अनेक मोठे ब्रँड्स आणि त्यासोबतच कपड्यांची जी काही दर्जा, गुणवत्ता या ठिकाणी पाहायला मिळाली. अत्यंत सुंदर असा हा परिसर आणि त्यासोबतच या भागातील लोकांसाठी वस्त्रकथा या नावाखाली ये है नया भारत या अनुषंगाने हे वस्त्रदालन भरवण्यात आलेलं होतं. वस्त्र प्रदर्शन खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर आणि खूप मनमोहक होतं. आदित्य बिर्ला ग्रुप, रिलायन्स, त्यासोबतच अनेक मोठमोठ्या भारतातील आणि भारताबाहेरच्या कंपन्या याच्यामध्ये सहभागी होत्या. विरासत, विकास या अनुषंगाने वस्त्रकथा खऱ्या अर्थाने कापडाची सुरुवात, धाग्याची सुरुवात, खादी आणि खादीपासून तयार केलेले हँडलूम्स या सगळ्यांची इथे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची मांडणी पाहता आलेली आहे. कापूस ते कापड आणि कापड ते फॅशन ही थीम घेऊन हे प्रदर्शन दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी आपण पाहत आहात की काही ठिकाणी मेंढ्यांच्या लोकरीपासून सुद्धा अनेक वस्त्र बनवली जातात. तर ह्या मेंढ्यांची थीम वापरून आणि कापसांची बोंडं इथं दिसत आहेत. त्यासोबतच विविध प्रकारच्या धाग्यांनी नटलेले हे वस्त्र कथा प्रदर्शन अतिशय सुंदर होते. वेगवेगळे धागे कसे बनले जातात, त्या धाग्यांची गुणवत्ता कशी असते आणि त्यासोबतच या धाग्यांपासून फॅशनमध्ये कशा पद्धतीने कपड्याचा वापर केला जातो
हे या प्रदर्शनात आपल्याला पाहायला मिळाले. फार्म म्हणजे शेती, शेतकरी, कापूस, धागा, कपडे आणि फॅशन या सगळ्यांची इथं एक व्यवस्थितपणे मांडणी करण्यात आलेली होती. आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे प्रदर्शन सगळ्यांसाठी खुले होते. आज आपण जागतिक स्तरावरती वस्त्र या संकल्पनेतून विविध कपडे बनवतो, वस्त्रांपासून अनेक गोष्टी बनवतो. तर आज फायबरला आणि फॅशनला जागतिक स्तरावरती भारताची जी विरासत आहे, भारतीय परंपरा आहे, भारतीय कापड आहे आणि भारतीय वस्त्र आहे, याला नेण्यासाठी, ते अत्यंत व्यवस्थितपणे दाखवण्यासाठी या प्रदर्शनाचं खऱ्या अर्थाने आयोजन करण्यात आलेलं होतं. भारताला एक अत्यंत मोठी विरासत भेटलेली आहे आणि ती आहे वस्त्राची. वस्त्र हे भारताच्या विरासतीमध्ये एक मोठं नाव आहे आणि म्हणूनच या वस्त्र परंपरेला एक मोठं रूप देण्यासाठी, वस्त्रातून विकास साधण्यासाठी आणि कॉटन ते फॅशन या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मोठं रूप देणारं हे प्रदर्शन सर्वांगाने सुंदर आणि अत्यंत महत्त्वाचं होतं. महात्मा गांधीजींनी चरख्यावरती विणलेलं सूत असो किंवा आजच्या घडीला गावागावात असणाऱ्या गोधड्या असो, हे खऱ्या अर्थाने भारतीय वस्त्रामधील परंपरेला साजेसं असंच आहे. आज अत्यंत मोठी टेक्नॉलॉजी आलेली असताना, प्रगत तंत्रज्ञान आलेलं असताना सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने या कपड्यांना, या फॅशनला जागतिक स्तरावरून नेण्यासाठी आणि जगातील पाश्चात्य विविध कपड्यांची दालनं देखील या ठिकाणी उभी करण्यात आली होती. कपड्यांची क्वालिटी असेल, वस्त्रांची क्वालिटी असेल आणि त्यासोबतच भारताने जी प्रगती केलेली आहे सगळ्या क्षेत्रात, त्या क्षेत्रांची झलक असेल ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती. यान किंवा आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविध प्रकारच्या शेतीमध्ये आपण कशा अर्थाने प्रगतशील होत आहोत हे या ठिकाणी पाहण्यास मिळालेलं आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत की उत्तर प्रदेशमध्ये खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेश, बनारसी शालो असतील किंवा उत्तर प्रदेशातील विविध कपड्यांपासून बनवलेल्या वस्तू असतील आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे सगळी दालनं पाहण्यास भेटत होती. गुजरात असेल, गुजरातमधील विविध वस्तू असतील, वस्त्र असतील, तेही या स्टॉलमध्ये पाहता येत होती. फॅशन ही खऱ्या अर्थाने आज संपूर्ण जगात एक मोठं नाव झालं आहे. परंतु तेलंगणा, उत्तर महाराष्ट्र किंवा आपल्याकडं अनेक राज्यांमध्ये या फॅशन जगतामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा आविर्भाव आता करण्यात आलेला आहे, अंतर्भूत काही गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. या प्रत्येक राज्यातील जी परंपरा आहे, वस्त्रांची परंपरा आहे, संस्कृतीची परंपरा आहे, यासाठी या ठिकाणी हे प्रदर्शन आपल्याला दिसून येते. तामिळनाडूमध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने धोतर आणि अत्यंत चांगली साडी ही एक प्रसिद्ध आहे तामिळनाडूची. कॉटन एक अत्यंत चांगल्या प्रकारचं प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र पाहिलं की आपलं आठवते नथ, त्याचबरोबर नेहरू, पैठणी आणि सोबतच वेगवेगळ्या टोप्या. महाराष्ट्राची सुद्धा एक अत्यंत मोठी अशी संस्कार, परंपरा आणि संस्कृती वस्त्रांच्या बाबतीत आहे. यासोबतच इथे टेक्नॉलॉजीचा वापर करून विविध वस्त्र आपल्याला 3Dमध्ये दाखवण्यात येत होती. याच्यामध्ये आपण आपल्या कोणत्याही दिशेला ज्यावेळेस पाहत असो त्यावेळेस आपल्या 3Dमध्ये हे सगळं पाहता येत होतं आणि खऱ्या अर्थाने आपण वेगळ्याच जगात मशगूल झालो आहोत असंच यातून दिसून येत होतं. वस्त्रकथा, खऱ्या अर्थाने वस्त्रदालन हे जर पाहायचं असेल तर हे प्रदर्शन दरवर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील प्रगती मैदानावर भरवण्यात येत असतं. आपण या प्रदर्शनाला नक्की भेट देऊन या अनुभूतीचा, या वस्त्रकथेचा अनुभव घेणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या काळात आजच्या युगातील फॅशन देखील या ठिकाणी पाहण्यास मिळत होते. विविध प्रकारचे आणि अत्यंत लोभस असे हे फॅशनमधील खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीच्या एक हेरिटेज फॅशन या प्रदर्शनात अत्यंत सुबकपणे आणि सुंदरपणे मांडण्यात आले आहे. जागतिक स्तरावरील पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृतीची विरासत या दोन्हीचा अत्यंत सुंदर असा मिलाप या खादी वस्त्र प्रदर्शनात दिसून आला. खादी वस्त्र नव्हे
तर वस्त्रकथा ही भारताची खऱ्या अर्थाने विरासत आहे आणि त्या माध्यमातून भारताचा विकास झाला आहे. म्हणूनच या ठिकाणी पेशवेकालीन असेल किंवा अत्यंत राजराजवाड्यांचे पोशाख या दालनामध्ये पाहण्यास मिळत होते आणि त्याबाबतची सविस्तर माहिती प्रत्येक फलकावरती त्या ठिकाणी लावण्यात आली होती. भारतीय परंपरा, भारतीय पोशाख आणि भारताची सांस्कृतिक वारसा या ठिकाणाचा हा सुंदर मिलान आपल्याला या प्रदर्शनात अत्यंत सुंदरपणे दिसून आला आणि म्हणूनच हे प्रदर्शन खऱ्या अर्थाने भारतीयांसाठीच नव्हे तर जागतिक लेवलवरील सगळ्याच फॅशनसाठी आणि या क्षेत्रातील सर्व लोकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि चांगलं ठरून दिसलं. या प्रदर्शनात महाराष्ट्राचं दालन देखील उभं करण्यात आलं. महाराष्ट्रातील अंगणातील तुळस असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकाचं चित्र असेल हे या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण होतं. महाराष्ट्रातील सगळ्याच राज्यातील सगळ्या जिल्ह्यातील विविध स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते आणि महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची भगवी पताका त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दालन पाहून आपल्याचा अभिमानाने पूर दाटून आला. या प्रदर्शनाचा निरोप घेऊन आम्ही दिल्ली सोडलो आणि खऱ्या अर्थाने डोळ्यात साठवलं देशातील आणि जागतिक स्तरावरील हे वस्त्रकथा. देशातील ही वस्त्रकथा खूपच सुंदर होती, पण याबरोबरच भारतीय संस्कृतीचा आणि भारतीय पोशाखांचा अभिमान वाटावी अशी ही वस्त्रकथा अत्यंत सुरेख आणि सुंदर पद्धतीनं दिसून आली.